अर्थमंत्री अजित पवारांनी निधी देताना भेदभाव करतात असं सांगत शिंदेंच्या शिवसेनेने भाजपशी घरोबा केला आणि राज्यामध्ये युतीची सत्ता आली। त्यानंतर युतीमध्ये अजित पवार आल्यानंतर महायुती तयार झाली। महायुतीतही तिजोरीच्या चाव्या या अजितदादांकडेच असल्यानं लातूर जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये कलह माजलाय। नेमकं काय घडतंय आपण पाहूयात। भाजपचं एकही मत राष्ट्रवादीला मिळणार नाही। भाजप म्हटलं की राष्ट्रवादीवाल्यांचं डोकं उठतं। लातूरच्या भाजप जिल्हाध्यक्षाची राष्ट्रवादीवर टीका। विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असतानाच महायुतीतला कलह मात्र दिवसेंदिवस वाढतोय आणि आता त्यामध्ये भर टाकली आहे ती लातूर ग्रामीणचे भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुखांनी। शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या पाठोपाठ आता लातूरचे भाजपचे नेते दिलीप देशमुखांनी राष्ट्रवादीवर जहरी टीका केली आहे। लोकसभेमध्ये आमच्या लोकसभेच्या खासदाराचा प्रचार त्यांनी केला नाही। राष्ट्रवादीचे एकही कार्यकर्त्याचे एक मत आमच्या उमेदवाराला नाही पडलं। मग मला सांगा, महायुती हे ना धर्म पाळला का नाही पाळला? मग आम्ही का पाळावं? आम्ही नाही पाळणार ना। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं एक मत सुद्धा बाबासाहेबांना देणार नाही, हे तुम्हाला पक्क माहित असावं। माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे तसंच क्रीडा मंत्री संजय बनसोडेंनी महायुतीतला वाद सोडवण्याचा प्रयत्न केलाय। आपण एका घटक दलाचे नेते आहोत आणि असं काही बोलल्याना आपल्या या घटक दलातल्या पक्षाला किंवा पक्षाच्या नेतृत्वाला कुठल्या प्रकारचं कमीपणा वाटू नये अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं पाहिजे। कोणीतरी या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकावा आणि त्या ठिकाणी आपला लाभ कसा करून घेता येईल हे बघण्याचं काम त्या ठिकाणी करतायत। म्हणून मी आपल्या मार्फत सर्व महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्याला विनंती करतो, कुठलेही बेताल वक्तव्य तुमच्या तोंडून जाऊ देऊ नका। हे तिन्ही नेते महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम नेते म्हणून त्या ठिकाणी आहे। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतले मोठे नेते मोर्चे बांधणी करत असतानाच स्थानिक नेते राष्ट्रवादीला टार्गेट करताना दिसतायत। भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादीशी युती म्हणजे असंघाशी संघ म्हणत टीका केली। राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसतो, पण बैठक झाल्यानंतर बाहेर येऊन उलटी होते असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंतांनी केलं होतं। वडगाव शिरीचे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी महायुतीचा धर्म न पाळल्याबद्दल टीका केली होती। जुन्नरमध्ये भाजप नेत्या आशा बुचके यांनी जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले होते। राष्ट्रवादी महायुतीत आल्यामुळे आधी अर्धी भाकरी मिळणार होती, आता पाव भाकरी मिळेल अशी खतखत भरत गोगावलेंनी बोलून दाखवली होती। अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात। अजित पवारांनी बाबासाहेब पाटलांना 2,500 कोटींचा निधी दिला, मात्र निधी वाटपात कायमच भाजपला डावलण्यात आल्यानं लातूरचे भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत। त्यामुळेच अजित पवारांची जनसन्मान यात्रा अहमदपूरला आल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातला वाद उफाळून समोर आल्याचं चित्र आहे। लातूरमध्ये आधी गणेश हाकेंनी तर आता दिलीप देशमुखांनी केलेल्या विधानामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमधली दरी वाढण्याची शक्यता आहे। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।